जय श्री कृष्ण. सो तुम्ही पालघरचं गोवर्धन इको विलेजचं नाव तर ऐकलंच असणार, पण तुम्ही त्याची पूर्ण डिटेल तुम्हाला माहित आहे का, त्याच्यामध्ये कसं आहे काय आहे? तर आज आम्ही चाललोय गोवर्धन इको विलेज एक्सप्लोअर करण्यासाठी, मी आणि माझे सर्व कझिन्स. सो मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स देणार आहे की कसा होता आमचा दिवस आणि आम्ही काय काय केलं गोवर्धन इको विलेजला जाऊन. सो स्टे ट्यून अँड एन्जॉय दिस जर्नी. जर तुम्ही पालघरवरूनच येत असाल बाय रोड और बाय कार तर तुम्हाला 40 to 50 मिनिट्स लागतील टू रीच गोवर्धन इको विलेज. आणि जर मुंबईवरून तुम्हाला यायचं असेल तर 2-2.5 तास तुम्हाला एक्स्ट्रा लागू शकतो रिगार्डिंग टू ट्रॅफिक और कसं काय. सो आता आम्ही पोहोचतोय, ऑलमोस्ट 10 मिनिट्समध्ये आम्ही आता पोहोचतो. पालघर जिल्ह्याच्या वाड्याजवळील सह्याद्री पर्वतात वसलेले गोवर्धन इको विलेज हे इस्कॉनद्वारे स्थापन केलेले अद्भुत इको गाव आहे, जे पर्यावरण, अध्यात्म आणि समुदायाला एका मंदिराप्रमाणे जपते. सिंपल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग हे इथूनचं मुख्य तत्व आहे. विशेषतः इथे कोणतीही एंट्री फी नाही आणि तुम्ही जर स्वतःचं तुमचं वाहन आणलं असेल, 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर, त्यासाठी तुम्हाला इथे बिनधास्तपणे सुंदर अशी पार्किंगची रचना केलेली आहे. 2 व्हीलर गाड्या एका वेगळ्या पार्किंगमध्ये आणि 4 व्हीलरची अशी विशिष्ट आणि सेफ विदाऊट एनी कॉस्ट. इथे नो एंट्री फी आहे आणि पार्किंगही तुम्ही इथे आरामात करू शकता. तर आता आपण गोवर्धन इको विलेजमध्ये शिरलेले आहोत. आपण एंट्री घेतलेली आहे आणि इथे आल्यावर मला कळलं की इथे त्यांनी राहण्याच्याही सोयी केलेल्या आहेत. छान अशा रूम्स आहेत तिथूनच्या ब्राह्मणांसाठी, किंवा आपण जर तिथे राहायला गेलो, एवढी मोठी जागा एका दिवसात एक्सप्लोअर करणं शक्य नाही. सो इथे राहण्यासाठी रूम्सही अवेलेबल आहेत आणि पावसाळा असल्यामुळे त्यांनी प्रॉपर शेडनी सर्व कव्हर केलं होतं. तसंच इथे गौशाला आहे, गोवर्धन गौशाला. तुम्ही बघू शकता, संपूर्ण कृष्णामय असं हे वातावरण आहे इकडूनचं. येथे योग, आयुर्वेद, मंत्रजप, आरती, वेदिका, वाचन आणि असे अनेक आध्यात्मिक आणि आरोग्य समृद्ध अनुभव उपलब्ध येथे आहेत. तसंच खाण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित रेस्टॉरंट्स येत आहे आणि प्रॉपर सोयी केलेल्या आहेत. तिथे नवीन मंदिराचं बांधकाम चालू आहे, ते खूप भव्य मंदिर होणार आहे. आता जे आपण बघतोय हे गोवर्धन पर्वतावर असणारं मंदिर आहे, जे श्रीकृष्णाचं मंदिर आहे. आणि खरंच त्यांचं रूप पाहता तुमचं पाहता रूपडे झाले समाधान, असं तुम्हाला क्षणभर सुख तुम्हाला मिळेल देवाचं दर्शन घेऊन. आणि अशी नयनरम्य अशी मूर्ती आहे, ज्याने आपल्याला एक विशिष्ट प्रकारचं आत्मिक समाधान मिळतं. खरंच ह्यांनी संपूर्ण गोवर्धन इको विलेजला, आपलं जे मिनी वृंदावन आपण म्हणतो, त्याला संपूर्ण अशा पद्धतीने सजवलं आहे की तुम्ही साक्षात वृंदावनमध्येच आहेत अशी तुम्हाला अनुभव येईल. गोवर्धन इको विलेजमध्ये 30 लाखांहून जास्त लोकांना अन्नदान, आरोग्य सेवा व शिक्षण पुरवलं जातं. खरोखर हा एक खूपच उत्कृष्ट असा सामाजिक उपक्रम आहे. आणि जसं आपण मध्ये फिरायला जाऊ तसं आता आपण वृंदावन फॉरेस्टमध्ये जाणार आहोत. इकडे तुम्हाला मथुरा, वृंदावन, बालकृष्णाच्या सर्व लीला तुम्हाला इथे दिसणार आहेत. तसंच आता आपण चाललो आहे वृंदावन फॉरेस्टमध्ये. येथे आलेला मला अनुभव तर काही वेगळाच होता. खरंच जर तुम्ही तुमच्या परिवारासोबत असाल तर ही तर नक्कीच येण्यासारखी जागा आहे. तुम्हाला इथे आपल्या कृष्णाचा इतिहास, सर्व बाललीला, सर्व काही कळणार. आता जे आपण बघतोय ते श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत जे एका करंगळीवर उतरलं होतं त्याचं दृश्य आहे आणि खूपच नयनरम्य असं दृश्य आहे. संपूर्ण गोवर्धन इको विलेज त्यांनी फुलांनी भरून टाकलंय. आता इथे आहे एका राक्षसाचा वध करताना आणि प्रत्येक कलाकृतीच्या समोर तुम्हाला त्या कलाकृतीची संपूर्ण माहिती दिसेल. त्यामुळे कोणतीही कलाकृती कशासाठी आहे, काय संदर्भ आहे, ते संपूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला दिसेल. त्याच्या बाजूलाच त्यांनी एक बोर्ड लावलेला आहे. विशेष म्हणजे इथे तुम्हाला चालण्याची ताकद हवी आणि ज्यांना चालणं शक्य नाही त्यांच्यासाठी व्हीलचेअर्स किंवा फिरती गाडीसुद्धा अवेलेबल आहे. तर आता आपण जे इथे चाललोय ते राधाराणी आणि श्रीकृष्ण ह्यांचा संपूर्ण इतिहास, तुम्हाला कथा आणि सगळं नयनरम्य दृश्य, पूर्ण फुलांनी भरलेल्या बागा, तसेच
या गोवर्धन इको विलेजमध्ये शेती आणि बायोगॅस तसेच आपल्या ज्या आपण गायी बघितल्या यांच्या रिलेटेड सुद्धा भरपूर असे नैसर्गिक उपक्रम चालवले जातात आणि सौर ऊर्जा आणि बायोगॅस ही इथे विशिष्ट प्रकारचे आहे. तसंच प्लॅस्टिक कचरा सुद्धा येथे पायरोलिसिस प्लांटमध्ये रूपांतर करून इंधन प्रमाणे वापरलं जातं आणि पाणी जतनही इथे व्यवस्थित केलं जातं. तुम्हाला विशिष्ट ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बालकृष्णाच्या लीला दिसतील. आता आपण चाललोय मथुरेमध्ये. मथुरेचा आगळा वेगळा सोहळा जो आता तुम्हाला बघायला मिळणार आहे तो काही वेगळाच असेल. मथुरेला कृष्ण जन्माच्या वेळी जे काही घडलं होतं त्याचं साक्षात जिवंत स्वरूप इथे त्यांनी साकार केलंय. खरोखर तुम्ही इथे येऊन क्षणभर उभे जरी राहिलात तरी तुम्हाला ती संपूर्ण कथा तुमच्या डोक्यामध्ये येईल. पावसाअभावी संपूर्ण गोवर्धन इको विलेज एक्सप्लोर करणं जमलं नाही तर याचा सेकंड पार्ट लवकरच येणार आहे. आणि तुम्हाला हा व्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा जय श्री कृष्ण.